सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या BPCL, HPCL, IOCL या सर्व कंपन्यांनी सोलापूर जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात बफर स्टॉक उपलब्ध ठेवावा, तसेच दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात इंधन पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 25 मे रोजी पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, गॅस कंपनीचे जिल्हा समन्वयक रघुकुमार, BPCLचे वरिष्ठ अधिकारी प्रवीण यादव, संजय कुमार, HPCLचे सागर चव्हाण, निकित रेड्डी, IOCLचे सागर गौतम, तन्मय आनंद, IMCL कंपनीचे नंदकिशोर अडसुळे, अनिल करीर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले, काही पेट्रोल विक्रेत्यांकडून कंपनीने दररोज काही मर्यादेतच पेट्रोल, डिझेल विक्री करावी असे बंधने घातल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. तरी सर्व संबंधित कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पेट्रोल विक्रेत्यांवर इंधन विक्रीचे कोणत्याही प्रकारची बंधने घालू नयेत. त्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. यापुढे अशा प्रकारचे तक्रारी येऊ नयेत. तसेच इंधन पुरवठा सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही सुरळीतपणे सुरू राहील याबाबतची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पेट्रोल, डिझेल पुरवठ्याच्या अनुषंगाने काळजी करू नये. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असून कंपन्यांना दररोज नियमित मागणीप्रमाणे पेट्रोल, डिझेल उपलब्ध केले जात आहे. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून सर्व पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कंपन्यांची रोजची पेट्रोल व डिझेलची मागणी व त्याप्रमाणे कशा पद्धतीने पुरवठा होत आहे याविषयी माहिती घेण्यात आली. तसेच गॅस पुरवठा कशा पद्धतीने केला जात आहे त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कंपन्यांकडून किमान 7 दिवसांचा पेट्रोल, डिझेलचा बफर स्टॉक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच सोलापूर शहर व ग्रामीण भागात मागणीप्रमाणे पेट्रोल व डिझेल पुरवठा रोजचा रोज उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व डीलर व विक्रेते यांच्या पेट्रोल व डिझेलच्या अनुषंगाने अडीअडचणी जाणून घेतल्या व ग्राहकांना इंधन पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी काही पेट्रोल पंप चालकांकडून ड्रम व मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीला इंधन पुरवठा होत आहे अशा तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. तसेच अक्कलकोट, करमाळा, बार्शी या तालुक्यात इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याबाबत तक्रारी येत असल्याने त्या भागातील पेट्रोल पंप सुरू राहतील या दृष्टीने कंपन्यांनी त्या ठिकाणच्या विक्रेत्यांना पुरवठा करावा अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा अनधिकृत साठवणुकीसह काळा बाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकांकडून पेट्रोल विक्रेत्यांकडून पेट्रोल, डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी S. कार्तिकेयन यांनी पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली. या ठिकाणी सर्व बाबी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.